नमस्कार मित्रांनो, देशातील करोडो लोकांसाठी हे एक चांगले अपडेट आहे. आता रेशन कार्डचे नवीन 2.0 ॲप्लिकेशन आले आहे. जसे तुम्ही घरी बसून रेशन कार्डमध्ये बदल करू शकतात, ते अपडेट करू शकतात, सदस्याचे नाव जोडू किंवा काढू शकतात. तर मित्रांनो, रेशन कार्डचे नवीन 2.0 ॲप्लिकेशन आपल्याला Google Play Storeवर पाहायला मिळेल. आता देशातील कोणतीही व्यक्ती आपल्या स्मार्टफोनमध्ये रेशन कार्डाचे 2.0 ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात आणि त्याला मेरा रेशन 2.0 असे नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या Google Play Storeमध्ये मेरा रेशन असे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला हे जे काही ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामधून कोणतीही एक भाषा इथे निवडू शकतात. इथे हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती अशा बऱ्याच प्रकारच्या भाषा इथे दाखवल्या जातात. तर मी इथे इंग्लिश ही भाषा निवडलेली आहे आणि इथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला इथे परत गेट स्टार्टेड याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. तर येथे लॉग इनमध्ये बेनिफिशरीज युजर्स आणि इथे डिपार्टमेंट युजर्स असे दोन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला इथे बेनिफिशरीज युजर्स याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर हा टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे लॉग इन विथ OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. तर यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे हे यामध्ये गरजेचे आहे. त्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्याला इथे दाखेल. तर आपल्याला इथे ओके करायचे आहे. त्यानंतर 6 अंकी OTP त्या मोबाईलवर जाईल. तो OTP टाकून आपल्याला इथे व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवेल. तर ओके करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे क्रिएट MPIN, डू यू वॉन्ट टू क्रिएट युअर MPIN नाव और सेट इट लेटर अशा प्रकारे दाखवेल. तर आपण येथे हे स्किप पण करू शकतात किंवा आपण येथे 4 अंकी एक MPIN पण येथे तयार करू शकतात. तर येथे क्रिएट न्यू याच्यावर मी क्लिक करतो आणि 4 अंकी येथे मी एक MPIN येथे तयार करून घेतो. त्यानंतर येथे नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो आणि जो काही आपण MPIN सुरुवातीला टाकलेला होता तो MPIN मी येथे परत टाकून घेतो आणि क्रिएट MPINवर क्लिक करतो. तर आपल्यासमोर येथे युअर MPIN कोड हॅज बीन सेव्ड अशा प्रकारे दाखवेल. तर येथे मी ओके करतो. ओके केल्याच्यानंतर आपल्याला इथे काही परमिशन मागितल्या जाईल. तर आपल्याला इथे व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर आपण येथे स्किप या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक स्मार्ट राशन कार्ड आपल्याला इथे पाहायला मिळेल. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर या राशन कार्डमध्ये जे काही पाठीमागील बाजू आहे यामध्ये कोणकोणती नावे ॲड आहे त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल. आणि हा जो काही इथे ॲरो दिसत आहे, या ॲरोवर जर आपण क्लिक केलं तर आपण इथून ते राशन कार्ड इथे डाउनलोड करू शकता. तर या रेशन कार्डमध्ये पेंडिंग मोबाईल अपडेट इथे संख्या दाखवली जात आहे 4. म्हणजेच जे काही 4 लाभार्थी असतील तर यांचे जे काही मोबाईल नंबर आहे हे मोबाईल नंबर यामध्ये अपडेट नाही. तर त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जाते. तर इथे पेंडिंग मोबाईल अपडेट याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर रेशन कार्डमध्ये जेवढी नावे असतील ती नावे आपल्याला इथे दाखवली जाईल आणि ज्यांचे मोबाईल अपडेट झालेले नाही त्यांच्यासमोर आपल्याला अशा प्रकारे दाखवला जाईल. तर मी इथे अगोदरच एका लाभार्थ्याचा मोबाईल नंबर हा इथे अपडेट केलेला आहे. तर व्ह्यू हे जे काही ऑप्शन आहे हे थोडेसे हाईड झालेले आहे. तर मी अशाच प्रकारे इथे दुसऱ्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर येथे अपडेट करून घेतो. तर आपल्याला इथे व्ह्यू या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या लाभार्थीचे नाव दाखवले जाईल. त्यानंतर जेंडर,
त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर हा इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर येथे टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर OTP सेंड सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवेल, तर येथे ओके करायचे आहे. आणि जो काही OTP आलेला आहे तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे. टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचे आहे. तर कधीकधी साईडला प्रॉब्लेम असतो, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण येथे पाहू शकतात की OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवेल, तर येथे ओके करायचे आहे. नंतर युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर आणि एक रिक्वेस्ट ID आपल्याला इथे दाखवला जाईल, तर आपल्याला इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की व्ह्यू हा जो काही टॅब आहे हा थोडासा आता हाईड झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण एक एक करून यामध्ये मोबाईल नंबर हे यामध्ये अपडेट करू शकता. त्यानंतर आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये क्लिक केल्याच्यानंतर आपण जे काही मोबाईल नंबर यामध्ये अपडेट केलेले आहे त्याची माहिती येथे दाखवली जाईल आणि त्याचा रिक्वेस्ट ID पण येथे आपल्याला दाखवला जाईल. त्याचप्रमाणे या 3 आयकॉनवर आपण क्लिक केल्याच्यानंतर येथे आपल्याला हिस्ट्रीमध्ये यायचे आहे. हिस्ट्रीमध्ये आल्याच्यानंतर आपण याचे स्टेटस येथे चेक करू शकतात की इथे आपण अपडेट मोबाईल नंबर तर येथे पेंडिंग दाखवत आहे आणि खाली पण मी एक मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे, त्याचे पण स्टेटस येथे पेंडिंग दाखवत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले मोबाईल नंबर यामध्ये अपडेट करू शकतात. आणि हे जे काही राशन कार्ड आहे हे रेशन कार्ड आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोडसुद्धा करू शकतात.